नमस्कार मित्रांनो. लास्ट व्हिडिओमध्ये प्रॉमिस केल्यानुसार या व्हिडिओपासून आपण एनसीईआरटीच्या पुस्तकांवर आधारित असलेले परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्या सिलेबसनुसार जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न आपण कव्हर करणार आहोत. चला तर मग प्रश्न पहिला बघूया. एखाद्या पेशीपासून एखाद्या सजीवाचा अवयव तयार करणे किंवा संपूर्ण सजीवाची हुबेहूब प्रतिकृती तयार करणे याला टिंबटिंब असे म्हणतात. तर जेव्हा एखाद्या पेशीपासून सजीवाचा अवयव तयार केला जातो किंवा त्याची संपूर्ण हुबेहूब आहे अशी प्रतिकृती तयार केली जाते तर त्या प्रक्रियेला क्लोनिंग म्हणून ओळखले जाते. आणि जगात अशा प्रकारे क्लोनिंग केलेला पहिला प्राणी कोणता असा देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. तर तो आहे मेंढी. मेंढी या प्राण्याची पहिल्यांदा जगात क्लोनिंग केले गेलेले आणि त्या मेंढीला कोणते नाव देण्यात आलेले असा देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. तर त्याचे नाव होते डॉली मेंढी. त्यामुळे ही देखील इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. अशा प्रकारचे प्रश्न देखील परीक्षेत येऊ शकतात. त्यानंतर प्रश्न दुसरा. खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. तर खाली 2 विधान दिलेले आहेत, त्यापैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचे आहे किंवा योग्य विधाने निवडायचे आहेत. पहिले विधान बघूया. जेव्हा X गुणसूत्र असलेली शुक्रपेशी व अंडज पेशी यांचे फलन होऊन XX गुणसूत्रे तयार होतात तेव्हा त्यापासून मुलगा जन्माला येतो. तर जेव्हा XX गुणसूत्रे निर्माण होतात तेव्हा त्याच्यापासून मुलगी निर्माण होते किंवा मुलगी जन्माला येते. या विधानामध्ये मुलगा जन्माला येतो असे सांगितले असल्यामुळे हे विधान चुकीचे आहे. त्यानंतर दुसरे विधान बघूया. जेव्हा Y गुणसूत्र असलेली शुक्रपेशी व अंडज पेशी यांचे फलन होऊन XY गुणसूत्रे तयार होतात तेव्हा त्यापासून मुलगी जन्माला येते. तर जेव्हा XY ही गुणसूत्रे निर्माण होतात तेव्हा त्यापासून मुलगा जन्माला येतो. त्यामुळे हे देखील विधान चुकीचे आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 दोन्ही विधान अयोग्य हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. प्रश्न तिसरा. एकक क्षेत्रफळाच्या पृष्ठभागावर लावलेल्या बलाला टिंबटिंब असे म्हणतात. म्हणजेच बल भागिले क्षेत्रफळ ही संज्ञा कोणाची आहे असा या प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर जेव्हा एकक क्षेत्रफळाच्या पृष्ठभागावर बल लावलेले असते तेव्हा त्याला दाब असे म्हटले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. प्रश्न चौथा. खालीलपैकी कोणत्या बलांचा समावेश हा संपर्क बलांमध्ये होतो. तर परीक्षेमध्ये गुरुत्वाकर्षण हा टॉपिक दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या प्रश्नांचा समावेश होतो. त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न देखील परीक्षेत येऊ शकतात. तर संपर्क बलांमध्ये स्नायुबल आणि घर्षण बल अशा प्रकारच्या बलांचा समावेश होतो. कारण हे बल लावताना दोन वस्तूंचा नेहमी संपर्क येतो. त्यामुळे ही संपर्क बलांची उदाहरणे आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्याचबरोबर गुरुत्वीय बल, चुंबकीय बल आणि स्थितीविद्युत बल ही जी 3 बले आहेत ही असंपर्क बलांची उदाहरणे आहेत. ही बले जेव्हा प्रयुक्त केली जातात तेव्हा कोणत्याही संपर्काची गरज नसते. ही विदाऊट संपर्क प्रयुक्त केली जाणारी बले आहेत. प्रश्न 5वा. मानव टिंबटिंब हर्ट्झ पेक्षा कमी आणि टिंबटिंब हर्ट्झ पेक्षा जास्त वारंवारतेचा ध्वनी ऐकू शकत नाही. म्हणजेच मानवाची ऐकू येण्याची क्षमता इथे विचारलेली आहे. तर माणूस 20 हर्ट्झ पेक्षा कमी असलेला ध्वनी ऐकू शकत नाही, तर 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त असलेला ध्वनी त्याला ऐकता येत नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. म्हणजेच मानवाची क्षमता ही 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ याच्या दरम्यान आहे ऐकू येण्याची क्षमता. हे लक्षात ठेवा. या क्षमतेवर 100% तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. प्रश्न 6वा. ध्वनी प्रदूषणाचे मानवी आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होतात. तर आपल्याला परीक्षेमध्ये पर्यावरण व्यवस्थापन हा देखील टॉपिक आहे. त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. तर ध्वनी प्रदूषणामुळे आपल्या आरोग्यावर जे दुष्परिणाम होतात त्याच्यामध्ये नैराश्य, उच्च रक्तदाब, कायमचा बहिरेपणा, निद्रानाश हे सर्व दुष्परिणाम होत असतात. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 5 वरीलपैकी सर्व. त्याचबरोबर या व्यतिरिक्त मनाची एकाग्रता नसणे, चिडचिडपणा होणे ही देखील ध्वनी प्रदूषणाची मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आहेत. त्यानंतर प्रश्न 7वा. आरशाच्या ज्या बिंदूवर आपतिकरण पडतात व तेथून ते परावर्तित होतात त्या बिंदूवर लंबरूप रेषाखंड काढला तर त्याला काय म्हणतात. तर समजा हा एक आरसा आहे आणि या आरशावर येथे एक बिंदू आहे आणि या बिंदूवर आपतिकरण पडतो आणि हा किरण जेथे पडतो तेथूनच तो परावर्तित होतो. तर या बिंदूला जेव्हा आपण लंबरूप रेषाखंड काढतो तेव्हा याला काय म्हणतात. तर याला स्तंभिका म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 8वा. मानवी डोळ्याच्या समोरील पारदर्शक आवरणास ज्याद्वारे प्रकाश डोळ्यात प्रवेश करतो त्यास काय म्हणतात. तर मानवी डोळ्याच्या समोर जे पारदर्शक आवरण असते, जे पातळ आवरण असते ज्यातून प्रकाश डोळ्यामध्ये प्रवेश करतो तर त्या आवरणाला काय म्हणतात. तर त्याला पारपटल म्हणून ओळखले जाते.
त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. प्रश्न 9. मानवी डोळ्यातील पारपटलाच्या मागे असलेली गडद स्नायुमय रचना जी बाहुलीचा आकार नियंत्रित करते त्याला टिंबटिंब म्हणतात. म्हणजेच आपल्या डोळ्यामध्ये जी कलरफुल गडद स्नायुमय रचना असते जी बाहुलीचा आकार नियंत्रित करते तिला परितारिका म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे, किंवा त्याला बुबुळ असे देखील म्हणतो आपण. आणि याचा जो रंग असतो त्याच्यावरूनच आपल्या डोळ्याचा रंग देखील ठरत असतो, त्यामुळे ही गोष्ट देखील लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न 10. शंकुपेशी आणि दंडपेशी या मानवी शरीराच्या कोणत्या भागाशी संबंधित आहेत? तर शंकुपेशी आणि दंडपेशी या मानवी शरीराच्या डोळ्यातील महत्वाच्या पेशी आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 5 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 11. दृष्टीहीन व्यक्तींसाठी ब्रेल लिपीचा शोध कोणी लावला? तर दृष्टीहीन लोकांना लिहिता वाचता यावे याच्यासाठी जी ब्रेल लिपी निर्माण करण्यात आली तिचा शोध लावलेला आहे लुईस ब्रेल यांनी, आणि त्यांच्या नावावरूनच या लिपीला ब्रेल लिपी म्हणून ओळखले जाते. प्रश्न 12. धूर आणि धुके यांच्या मिश्रणातून निर्माण झालेल्या धुरक्यामुळे कोणते दुष्परिणाम होतात? तर परीक्षेमध्ये तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की धूर आणि धुके यांच्या मिश्रणातून कोणता वायू किंवा कोणता पदार्थ तयार होतो? तर त्याला धुरके असे म्हणतात, किंवा इंग्लिशमध्ये याला स्मोक आणि फॉग यांचे एकत्रित करून स्मॉग या नावाने देखील ओळखले जाते. या धुरक्यालाच इंग्लिशमध्ये स्मॉग म्हणतात, हे देखील लक्षात ठेवा. आणि याच्या दुष्परिणामामुळे खोकला येतो, लहान मुलांमध्ये कफचा त्रास होतो, श्वसनास अडथळा होतो, अस्थमा यासारखे आजार होतात. त्याचबरोबर श्वसनाशी संबंधित इतर आजार देखील याच्यामुळे होतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 5 वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. प्रश्न 13. आम्लपर्जन्यामुळे ताजमहाल सारख्या वस्तूमधील संगमरवर झीज पावते आणि त्या प्रक्रियेला टिंबटिंब असे म्हणतात. तर आम्लपर्जन्यामुळे ताजमहाल सारखी जी वस्तू आहे संगमरवराची त्याची झीज होत असते आणि या प्रक्रियेला मार्बल कॅन्सर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. प्रश्न 14. बातम्यांमध्ये प्रसिद्ध असलेला क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे? तर हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. तर क्योटो प्रोटोकॉल हा जो आहे तो हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्याशी संबंधित केलेला करार आहे. आणि आपल्याला पर्यावरणाचे व्यवस्थापन या टॉपिक खाली हा खूप महत्वाचा प्रश्न ठरतो. त्याचबरोबर हा जो क्योटो प्रोटोकॉल आहे तो कधी झालेला? तर हा झाला 11 डिसेंबर 1997 साली. त्यामुळे हे देखील लक्षात असू द्या. कदाचित हे साल देखील तुम्हाला विचारू शकतात की क्योटो प्रोटोकॉल कधी साली झाला? तर 1997 साली. आणि तो कशासाठी केलेला? तर तो हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी केलेला करार आहे. त्यानंतर प्रश्न 15. गंगा नदीच्या संरक्षणासाठी असलेला अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प गंगा ऍक्शन प्लॅन कधी सादर करण्यात आला? तर गंगा नदीमध्ये जे जल प्रदूषण झालेलं आहे त्याचा स्तर कमी करण्यासाठी किंवा गंगा नदी साफ करण्यासाठी गंगा ऍक्शन प्लॅन हा 1985 साली सादर केलेला. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. आणि त्यावेळी हा जो ऍक्शन प्लॅन आहे तो तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी सादर केला होता. तर ही देखील इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा, याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 16. सूर्याच्या हानिकारक अशा टिंबटिंब किरणांपासून ओझोनचे आवरण सर्व सजीव सृष्टीचे रक्षण करते. तर सूर्यापासून कोणते हानिकारक किरणे निघतात की ज्या किरणांपासून ओझोन सर्व सजीव सृष्टीचे रक्षण करत असते? तर ती किरणे आहेत अतिनील किरणे हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आणि ही अतिनील किरणे सजीव सृष्टीसाठी खूप डेंजरस असून यापासून कॅन्सर सारखे आजार देखील होऊ शकतात ही किरणे डायरेक्ट जर त्वचेवर जास्त वेळासाठी पडली तर. त्याचबरोबर वनस्पतींसाठी देखील ही नुकसानकारक किरणे आहेत आणि यांनाच इंग्लिशमध्ये अल्ट्राव्हायोलेट रेज म्हणून देखील ओळखले जाते किंवा युव्ही रेज. तर हे देखील लक्षात असू द्या. तुम्हाला परीक्षेत असा देखील प्रश्न येऊ शकतो की अतिनील किरणांपासून कोण आपले रक्षण करते? तर त्याचे नाव आहे ओझोनचा लेअर हे. प्रश्न 17. बेरी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर जीवनसत्व आणि त्याच्या कमतरतेमुळे होणारे रोग हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहेत. तर बेरी हा जो रोग आहे तो जीवनसत्व B1 याच्या कमतरतेमुळे होतो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्याचबरोबर परीक्षेमध्ये जीवनसत्व B1 ला कोणत्या नावाने ओळखतात असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर त्याचे उत्तर आहे थायमिन हे. जीवनसत्व B1 ला थायमिन या नावाने ओळखले जाते. त्याच्यानंतर पेलाग्र हा जो आजार आहे तो कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर जीवनसत्व B3च्या कमतरतेमुळे पेलाग्र हा आजार होतो. त्यामुळे ही देखील ऍडिशनल इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा.
हे देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे. त्यानंतर प्रश्न 18वा, जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता आजार होत नाही? तर आता हा फसवा प्रश्न आहे, कारण आपण जीवनसत्व अ ची कमतरता म्हटलं की नेहमी डोळ्यासमोर येतो तो रात आंधळेपणा, आणि इथं पहिला ऑप्शन देखील हाच दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही सरळ एकला टिक करून तुम्ही पुढे जाऊ शकता. पण इथे प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे, तर जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे कोणता आजार होत नाही. त्यामुळे प्रश्न नीट वाचवायचा आहे. तर रात आंधळेपणा हा जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे होतो. बुबुळाचा कोरडेपणा देखील यामुळे होतो. दृष्टी कमजोर देखील जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे होते. त्यानंतर डोळ्यामध्ये जळजळ होणे हा देखील जीवनसत्व अ च्या कमतरतेपणामुळे होणारा आजार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 5 यापैकी नाही हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी प्रश्न व्यवस्थित नीट वाचूनच मग उत्तर द्यायचे आहे. प्रश्न 19वा, खालीलपैकी सत्य विधान किंवा विधाने ओळखा. तर 2 विधाने दिलेली आहेत, त्यापैकी सत्य विधान आपल्याला ओळखायचे आहेत. पहिले विधान आहे, अन्न, हवा, पाणी किंवा रोग्याच्या शरीरातील जंतूच्या सततच्या संपर्कामुळे निरोगी व्यक्तींमध्ये रोगाचा प्रसार होतो, तर त्याला संसर्गजन्य किंवा संपर्कजन्य रोग असे म्हणतात. तर हे विधान बरोबर आहे. जेव्हा आपण एखाद्या रोग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येतो तेव्हा जो रोग होतो त्याला संपर्कजन्य रोग म्हणतात, किंवा जे अन्न, हवा, पाणी याच्या मार्फत जे रोग पसरतात त्याला संसर्गजन्य रोग म्हणतात. त्यानंतर दुसरे विधान बघूया, नायटा, कुष्ठरोग, क्षयरोग, कोविड-19, कॅन्सर इत्यादी संपर्कजन्य रोगाची उदाहरण आहेत. तर आता हे विधान नीट वाचा. नायटा, कुष्ठरोग, क्षयरोग, कोविड-19 हे जे 4 आजार आहेत ते संपर्कजन्य रोगाची उदाहरणे आहेत. हे बरोबर आहे. मात्र कॅन्सर हा संपर्कजन्य रोग नाहीये, तो संसर्गातून किंवा संपर्कातून होत नाहीये. त्यामुळे दुसरे विधान आहे ते चुकीचे आहे. यासाठी प्रश्नामध्ये जी विधाने असतात ती नेहमी काळजीपूर्वक वाचली पाहिजेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 फक्त अ बरोबर हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 20वा, आधुनिक आवर्ती सारणीमध्ये लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड या श्रेणी कोणत्या खंडात असतात? तर आता आपल्याला टॉपिक मध्ये आहे आवर्ती सारणी असल्यामुळे याच्यावर अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत येतील, त्यामुळे यांची तयारी करून ठेवा. तर आधुनिक आवर्त सारणीमध्ये लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड या ज्या श्रेणी आहेत त्या श्रेणी एफ खंडामध्ये येतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. आणि एफ खंडामध्ये ही जी मूलद्रव्ये आहेत किंवा या जी श्रेणी आहेत यांच्यामध्ये जी मूलद्रव्ये आहेत त्यांना कोणत्या नावाने ओळखले जाते, तर यांना आंतरसंक्रामक मूलद्रव्ये म्हणून ओळखले जाते. तर यांना आंतरसंक्रामक मूलद्रव्ये असे नाव का देण्यात आलेले आहे, तर यांच्या ज्या बाह्यतम कक्षा असतात त्या बाहेरच्या तिन्ही कक्षा अपूर्ण आहेत, त्यामुळे त्यांना आंतरसंक्रामक मूलद्रव्य म्हणून ओळखले जाते. तर ही ऍडिशनल माहिती देखील लक्षात ठेवा. प्रश्न 21वा, आधुनिक आवर्त सारणीतील 13 ते 18 गणातील मूलद्रव्ये टिंब खंडात येतात. तर आधुनिक आवर्त सारणीतील 13 ते 18 या गणातील जी मूलद्रव्ये आहेत ती येतात पी खंडामध्ये. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून कोणत्या खंडात कोणते गण येतात हे देखील खूप महत्वाचे आहे. तर ते आपण बघूया. एस खंडामध्ये पहिला आणि दुसरा गण येतात. त्यानंतर पी खंडामध्ये आत्ताच पाहिल्याप्रमाणे 13 ते 18 गणातील मूलद्रव्ये ही पी खंडात येतात. त्यानंतर डी खंडामध्ये 3 पासून ते 12 पर्यंतचे जे गण आहेत ते सर्व गण हे डी खंडामध्ये येतात. आणि एफ खंड जो आहे तो तळाशी आहे. आणि मगाशीच आपण पाहिल्याप्रमाणे याच्यामध्ये लॅन्थेनाइड्स आणि ऍक्टिनाइड्स ह्या श्रेणीतील मूलद्रव्ये असतात. प्रश्न 22वा, निऑन, आर्गॉन यासारखे राजवायू असलेली मूलद्रव्ये कोणत्या गणामध्ये असतात? तर निऑन आणि आर्गॉन यासारखी जे राजवायू मूलद्रव्ये आहेत, म्हणजे जे अभिक्रियेत भाग घेत नाहीत, ज्यांची बाह्यतम कक्षा पूर्ण आहे, अशी जी मूलद्रव्ये आहेत ती गण 18 मध्ये येतात. त्यामुळे राजवायू कुठे येतात, तर येतात गण 18 मध्ये. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 23वा, 1902 साली वॉल्टर सटन याने टिंबच्या पेशीमध्ये गुणसूत्रे जोड्यांच्या स्वरूपात पाहिली, तोपर्यंत ते कोणालाही माहीत नव्हते. म्हणजे जोपर्यंत वॉल्टर सटन याने 1902 मध्ये पाहिले नाही तोपर्यंत कोणालाही माहीत नव्हते की जी गुणसूत्रे असतात पेशीमध्ये ती जोड्यांच्या स्वरूपात असतात. तर अशा प्रकारचा प्रयोग त्याने नाकतोड्यांच्या पेशीमध्ये करून पाहिला. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. प्रश्न 24वा, टिंब हा प्राणी पोहणे, सरपटणे, चालणे या तिन्ही प्रकारच्या हालचाली करतो. तर हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा प्रश्न आहे. तर असा कोणता प्राणी आहे जो पोहणे, सरपटणे आणि चालणे या तिन्ही प्रकारच्या हालचाली करू शकतो?
तर त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ऑक्टोपस. ऑक्टोपस हा प्राणी या तिन्ही प्रकारच्या हालचाली करू शकतो. त्याचबरोबर इतर जे 3 पर्याय आहेत ते देखील खूप महत्त्वाचे आहेत. त्यापैकी प्लॅटिपस आणि एकेडिना हे जे प्राणी आहेत ते प्राणी अंडी घालणारे सस्तन प्राणी आहेत. त्यामुळे परीक्षेत तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की अंडी घालणारे सस्तन प्राणी कोण आहेत, तर त्याचे उत्तर असेल प्लॅटिपस आणि एकेडिना आहे. त्याचबरोबर पिलांना जन्म देणारा प्राणी कोणता, तर तो आहे विंचू. विंचू हा प्राणी डायरेक्ट पिलांना जन्म देतो. त्यामुळे हे देखील माहिती लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न 25वा, 1 किलोग्रॅम स्थायूचे रूपांतर द्रवामध्ये करण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेला टिंबटिंब असे म्हणतात. तर 1 किलोग्रॅम स्थायूचे रूपांतर हे द्रवामध्ये करण्यासाठी जी उष्णता लागते त्याला लॅटेंट हीट ऑफ फ्युजन असे म्हणतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचे उत्तर आहे. त्याचबरोबर परीक्षेत असं देखील येऊ शकतो प्रश्न की लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन कशाला म्हणतात, तर द्रवाचे रूपांतर वायूमध्ये करण्यासाठी जी काही उष्णता लागते तर त्या उष्णतेला लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन म्हणून ओळखले जाते. त्यामुळे ही देखील माहिती लक्षात असू द्या. त्यानंतर प्रश्न 26वा, चांदी किंवा सिल्वर या मूलद्रव्याची संज्ञा काय आहे, तर अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत येण्याची शक्यता खूप जास्त आहे. तुम्हाला मूलद्रव्य दिले जाईल आणि त्याच्या संज्ञा काय असा प्रश्न विचारला जाईल. तर चांदी किंवा सिल्वरची संज्ञा आहे Ag ही. त्याचबरोबर Pb ही कशाची संज्ञा आहे, तर लेडची संज्ञा ही Pb. Au ही कशाची संज्ञा आहे, तर सोने किंवा गोल्डची संज्ञा आहे Au ही. त्यामुळे सोने म्हणजे Au आणि चांदी म्हणजे Ag हे लक्षात ठेवा. हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहेत. त्यानंतर प्रश्न 27वा, अणूमधील ऋण प्रभारित कण इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला. सर्वात पहिले म्हणजे इलेक्ट्रॉनवर कोणता प्रभार असतो, तर इलेक्ट्रॉनवर ऋण प्रभार असतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. असा देखील प्रश्न येऊ शकतो. आणि या इलेक्ट्रॉनचा शोध लावला आहे जे थॉम्सन यांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्याचबरोबर अणूमध्ये असा एक कण असतो ज्याच्यावर कोणताच भार नसतो, तो म्हणजे न्यूट्रॉन. तर या न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला, तर न्यूट्रॉनचा शोध लावला जेम्स चॅडविक यांनी. त्यामुळे हे देखील माहिती लक्षात ठेवा. याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न 28वा, अणूमधील धनप्रभारित कण प्रोटॉनचा शोध कोणी लावला, तर प्रोटॉनवर कोणता प्रभार असतो, तर प्रोटॉनवर धनप्रभार असतो. आणि या प्रोटॉनचा शोध कोणी लावला, तर याचा शोध लावला गोल्डस्टेन या शास्त्रज्ञांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 5 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत येण्याची शक्यता खूप जास्त आहे. प्रश्न 29वा, अल्फा, बीटा आणि गॅमा या किरणांचा शोध कोणी लावला, तर अल्फा, बीटा आणि गामा ही जी किरणे आहेत या किरणांचा शोध लावलेला अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. प्रश्न 30वा, खालील विधानांचा विचार करा आणि अचूक विधाने शोधा. तर पहिले विधान आहे, अणूंच्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनच्या संख्येला संयुज्य इलेक्ट्रॉन असे म्हणतात. तर हे विधान बरोबर आहे. अणूची जी बाह्यतम कक्षा असते किंवा कोणत्याही मूलद्रव्याची जी बाह्यतम कक्षा असते त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन असतात त्यांना संयुज्य इलेक्ट्रॉन असे म्हटले जाते. त्यानंतर दुसरे विधान आहे, ज्यांची बाह्यतम कक्षा ही पूर्ण असते त्यांची क्रियाशीलता कमी असते, म्हणजेच त्यांची संयोग पावण्याची क्षमता 0 असते. तर हे देखील विधान बरोबर आहे. तर ज्या मूलद्रव्यांची बाह्यतम कक्षा ही पूर्ण असते तर त्यांच्याकडे दुसऱ्या मूलद्रव्याला देण्यासारखी किंवा त्याच्याकडून घेण्यासारखी कोणतेही इलेक्ट्रॉन असतात, त्यामुळे त्यांची क्रियाशीलता कमी म्हणजे जवळजवळ 0 असते. ही दोन्ही विधाने बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 31वा, पेशींचा म्हणजे सेलचा शोध कोणी लावला, तर पेशींचा शोध लावला रॉबर्ट हुक यांनी. तर हा प्रश्न VIMP प्रश्न आहे. हा 100% तुम्हाला IBPS विचारणार आहे. त्यानंतर प्रश्न 32वा, पेशीतील केंद्रकाच्या अस्तित्वाचा शोध कोणी लावला, म्हणजे पेशींमध्ये केंद्रक असते असा शोध कोणी लावला, तर याचा शोध लावला रॉबर्ट ब्राउन यांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. आता या दोन प्रश्नांमध्ये कन्फ्युज व्हायचं नाहीये. फक्त पेशींचा शोध, पूर्ण पेशींचा शोध लावला रॉबर्ट हुक यांनी. तर पेशीतील केंद्रकाचा, फक्त केंद्रकाचा शोध लावलेला आहे तो रॉबर्ट ब्राउन यांनी. त्यामुळे हुक आणि ब्राउन ही दोन नावे आणि दोन वेगवेगळे शोध लक्षात ठेवा. प्रश्न 33वा, सर्व पेशींचा जन्म हा त्यांच्या आधीच्या अस्तित्वात असलेल्या पेशींमधूनच होतो हा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत कोणी मांडला, तर सर्व पेशींचा जन्म त्यांच्या आधी ज्या पेशी अस्तित्वात होता त्या पेशींपासून होतो हा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत मांडला रॉफल्ड विर्शॉ यांनी.
त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. आणि अशा प्रकारचा सिद्धांत देऊन तुम्हाला तो कोणी मांडला असा देखील प्रश्न IBPS विचारू शकते. प्रश्न 34वा, पेशीतील कोणत्या घटकाचा उल्लेख मेदमय समुद्रात तरंगणारे प्रथिनांचे हिमनग असे करतात? तर पेशीचा असा कोणता भाग आहे त्या घटकाचा किंवा त्या भागाचा उल्लेख मेदमय समुद्रात तरंगणारे प्रथिनांचे हिमनग असा केला जातो? तर पेशीतील प्रद्रव्य पटलाला अशा प्रकारे उल्लेखले जाते. याचे कारण म्हणजे हे जे प्रद्रव्य पटल किंवा पेशी पटल आहे त्याची निर्मिती ही प्रथिने आणि मेद हे 2 घटक होऊन झालेले असते. त्यामुळे या 2 घटकांपासून प्रद्रव्य पटल बनलेले असल्यामुळे याला या प्रकारे म्हटले जाते. प्रश्न 35वा, खालीलपैकी कोणती आपत्ती ही मानव निर्मित प्रकारची नाही? तर आपल्याला आपत्ती व्यवस्थापन हा टॉपिक असल्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला 100% विचारले जातील. तर मानव निर्मित आपत्ती कोणती नाही हे शोधायचे आहे. विषारी वायुगळती ही मानव निर्मित आपत्ती आहे. अणुचाचण्या ही देखील मानव निर्मित आपत्ती आहे. अनियोजित क्रिया अपघात, आता नियोजन नसल्यामुळे होणारे जे अपघात आहेत ते देखील मानवाकडूनच घडतात. त्यानंतर हिमवादळे ही मात्र मानव निर्मित आपत्ती नाहीये. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यानंतर दहशतवाद हा देखील मानव निर्मित आहे. तर तुम्हाला परीक्षेमध्ये अशा प्रकारे मानव निर्मित आपत्ती, जैविक आपत्ती, भौगोलिक आपत्ती इत्यादी प्रकारचे जे विविध आपत्ती आहेत त्याची उदाहरणे नक्की विचारली जातील. त्यानंतर प्रश्न 36वा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ही एक समिती असते आणि या समितीवर अध्यक्ष कोण असते? तर त्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी जो असतो तो या समितीचा अध्यक्ष असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री हे राज्य आपत्ती व्यवस्थापन आहे त्याचे अध्यक्ष असतात, हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर 37वा, प्रथिनांचे पचन होण्यास सुरुवात कोठे होते? तर प्रथिन या घटकाचे जे पचन होते त्याची सुरुवात होते जठरापासून. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. मानवी शरीरात प्रथिनांचे जे पहिले पचन होते ते होते जठर या अवयवापासून. प्रश्न 38वा, मानवी पोषणाचा योग्य क्रम ओळखा. आता हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. मानवी पोषणाचा योग्य क्रम आपल्याला इथे ओळखायचा आहे. सर्वात आधी काय असेल तर पहिल्यांदा आपण अन्न ग्रहण करतो म्हणजे अंतर्ग्रहण करतो. त्यानंतर त्याचे पचन होण्यास सुरुवात होते. त्यानंतर हे जे पचन केलेले अन्न आहे ते रक्तामध्ये शोषले जाते. त्यानंतर हे जे शोषलेले अन्न आहे ते इतर अवयवांकडे पोचवले जाते आणि त्याच्यानंतर मग जे काही राहिलेले टाकाऊ पदार्थ आहेत त्याचे उत्सर्जन केले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे मानवी पोषणाचा योग्य क्रम दाखवते. तर अशा प्रकारचे प्रश्न IBPS विचारण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रश्नांची चांगल्या रीतीने तयारी करून ठेवा. प्रश्न 39वा, खालील विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? खाली 3 विधान दिलेले आहेत त्याच्यापैकी योग्य विधाने ओळखायची आहे. पहिले विधान आहे यकृतातून पित्तरस स्त्रवला जातो. तर हे विधान बरोबर आहे. यकृतातून पित्तरसाचे स्रवण केले जाते. त्यानंतर दुसरे विधान आहे स्वादुपिंड या ग्रंथीतून स्वादुरस स्रवला जातो. तर दुसरे विधान देखील बरोबर आहे. त्यानंतर लहान आतड्यांमधून देखील पाचक रस स्रवला जातो. तर हो, लहान आतड्यात देखील अन्नाचे पचन घडून आणले जाते आणि त्यासाठी त्याच्यामधून पाचक रस स्रवला जातो. तर ही तिन्ही विधाने बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 5 वरील सर्व बरोबर हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 40वा, सामान्य परिस्थितीत मानवी शरीराचे तापमान किती असते? तर हा देखील खूप महत्वाचा प्रश्न आहे जो IBPS नक्की तुम्हाला तांत्रिक घटकावर जरी नाही विचारला तर हा प्रश्न तुम्हाला GKच्या अनुषंगाने विचारला जाईल. त्यामुळे ही माहिती लक्षात ठेवा आणि हा हक्काचा प्रश्न आहे, हक्काचे मार्क्स आहेत आपले. तर सामान्य परिस्थितीत किंवा निरोगी मानवी शरीराचे जे तापमान असते ते असते 37 डिग्री सेल्सिअस. प्रश्न 41वा, खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत? तर पहिले विधान आहे उष्णता ही निम्न तापमानाकडून उच्च तापमानाकडे स्थलांतरित होत असते. तर इथे बघा, उष्णता ही निम्न तापमानाकडून उच्च तापमानाकडे स्थलांतरित होत नाही, तर ती उच्च तापमानाकडून निम्न तापमानाकडे म्हणजे जास्त टेम्परेचर कडून जे कमी टेम्परेचर आहे त्या भागाकडे स्थलांतरित होत असते. त्यामुळे पहिले विधान चुकीचे आहे. त्यानंतर दुसरे विधान आहे ज्या पदार्थातून उष्णतेचे सहजपणे वहन होते त्या पदार्थांना उष्णता वाहक पदार्थ असे म्हणतात. तर हे विधान बरोबर आहे. त्यामुळे फक्त दुसरे विधान बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 2 फक्त ब बरोबर हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 42वा, रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावला? तर रक्ताभिसरण ही जी क्रिया आहे किंवा ब्लड सर्क्युलेशन ही जी प्रक्रिया आहे
त्याचा शोध लावलेला आहे विल्यम हार्वे यांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. अशा प्रकारचे प्रश्न देखील IBPS परीक्षेमध्ये विचारते. त्यानंतर प्रश्न 43वा, खालीलपैकी कोणत्या पद्धती अलैंगिक प्रजननाच्या आहेत? तर यापैकी द्विविभाजन, पुनर्जनन, कलिकायन, खंडीभवन या ज्या पद्धती आहेत, म्हणजे सर्व ज्या पद्धती आहेत त्या पद्धती अलैंगिक प्रजननाच्या आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 5 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आता यामध्ये आणखीन एक MCQ तयार होते, तो म्हणजे पुनर्जनन ही जी प्रक्रिया आहे ही कोणामध्ये घडते? तर ही प्रक्रिया प्लॅनेरिया या सजीवामध्ये पुनर्जनन ही प्रक्रिया घडून येते. त्यामुळे हे देखील MCQ लक्षात ठेवा, हा देखील खूप महत्वाचा आहे. प्रश्न 44वा, खालीलपैकी अचूक विधान निवडा. तर पहिले विधान आहे, वस्तूला मोठ्या आकारात बघण्यासाठी बहिर्गोल भिंगाचा उपयोग केला जातो. तर भिंग हा टॉपिक देखील खूप महत्वाचा आहे, याच्यावर देखील बरेच प्रश्न येतील परीक्षेमध्ये. तर वस्तूला मोठ्या आकारात बघण्यासाठी बहिर्गोल भिंगाचा वापर केला जातो. तर हे विधान बरोबर आहे. त्यानंतर अंतर्गोल भिंगाने तयार केलेली प्रतिमा ही वस्तूपेक्षा लहान असते. तर हे देखील विधान बरोबर आहे. बहिर्गोल भिंगाचा वापर वस्तूला मोठ्या आकारात बघण्यासाठी केला जातो, तर अंतर्गोल भिंगाचा वापर वस्तूला लहान आकारात बघण्यासाठी केला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 दोन्ही विधाने बरोबर हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 45वा, खालीलपैकी कोणते अन्नामध्ये उपस्थित असलेल्या बृहत पोषकाचे म्हणजेच मॅक्रोन्यूट्रिएंट्सचे उदाहरण नाही? तर आधी आपल्याला मॅक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे काय समजून घेतले पाहिजे. तर मॅक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे जी बृहत पोषक आहेत ते असे घटक आहेत की ज्याची शरीराला खूप जास्त प्रमाणात गरज असते. तर असे कोणते घटक आहेत ज्यांची शरीराला खूप जास्त गरज असते? तर ते आहेत कर्बोदके, प्रथिने आणि मेद. तर याच्या उलट जे जीवनसत्व आणि खनिजे असतात, कॅल्शियम, फॉस्फरस यांची गरज शरीराला कमी प्रमाणात लागते, म्हणून यांना मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणून ओळखले जाते, सूक्ष्म पोषक द्रव्ये. आणि या प्रश्नामध्ये आपल्याला बृहत पोषकाचे उदाहरण नाही म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट्स कोणते आहे ते विचारलेले आहे. तर पर्याय क्रमांक 1 जीवनसत्व हे मायक्रोन्यूट्रिएंट्सचे उदाहरण आहे. तर बाकी सर्व जी 3 आहेत ती मॅक्रोन्यूट्रिएंट्स आहेत. तर हे दोन्ही MCQ लक्षात ठेवा. आणि हा प्रश्न यासाठी महत्वाचा आहे की हा प्रश्न IBPS ने यापूर्वी देखील विचारलेला आहे. त्यानंतर प्रश्न 46वा, फर्मेंटेशन या तंत्रज्ञानाचा शोध कोणी लावला? तर फर्मेंटेशन किंवा किण्वन ही जी प्रक्रिया आहे याचा शोध लावलेला आहे लुई पाश्चर यांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 47वा, अल्कोहोलची निर्मिती करण्यासाठी टिंबटिंब या सूक्ष्मजीवाचा वापर केला जातो. तर अल्कोहोलची निर्मिती करण्यासाठी सॅक्रोमायसिस सेरेविसी हा सूक्ष्मजीव आहे याचा उपयोग केला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 5 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 48वा, सन 1798 मध्ये टिंबटिंब यांनी देवीची लस शोधून काढली. तर देवी या रोगावरची जी लस आहे ती शोधलेली आहे एडवर्ड जेन्नर यांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आता ज्याप्रमाणे देवीच्या लसीवर प्रश्न येऊ शकतो त्याचप्रमाणे पेनिसिलिनचा शोध कोणी लावला असा देखील प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. तर पेनिसिलिनचा शोध लावलेला आहे अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी. त्यामुळे ही देखील माहिती लक्षात ठेवा, याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न 49वा, अविवेकी जंगलतोडीचे खालीलपैकी कोणते दुष्परिणाम आहेत? आपत्ती व्यवस्थापन हा एक टॉपिक आपल्याला सिलेबसमध्ये आहे, त्याच्या दृष्टिकोनातून असे प्रश्न परीक्षेत येऊ शकतात. तर जी जंगलतोड आहे त्याचे कोणकोणते दुष्परिणाम होतात? तर वन्यजीवांचे अधिवास नष्ट होते, बरोबर आहे. त्यामुळे प्राणी प्रजाती नष्ट होण्याचा धोका असतो. तर पहिले विधान बरोबर आहे. दुसरे विधान आहे जंगलतोडीमुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होऊन जमिनीची सुपीकता कमी होऊ शकते. तर बरोबर आहे, पाऊस पडत नाही त्यामुळे दुष्काळ निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे जमिनीची सुपीकता देखील कमी होते. तर हे देखील विधान बरोबर आहे. त्यानंतर जंगलतोडीमुळे भूजलाची पातळी कमी होऊन निसर्गाचे संतुलन बिघडते. तर तिसरे विधान देखील बरोबर आहे. त्यामुळे तिन्ही विधाने बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 4 अ, ब, क ही तिन्ही विधाने बरोबर हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 50वा, खालीलपैकी योग्य विधान ओळखा. तर या 3 विधानांपैकी योग्य विधाने आपल्याला ओळखायची आहेत. पहिले विधान आहे जे सजीव एकाच पेशीने बनलेले असतात त्यांना एकपेशीय सजीव म्हणतात. तर हे बरोबर आहे, एकाच पेशीने बनतात म्हणूनच त्यांना एकपेशीय म्हणतात. दुसरे विधान आहे जे सजीव एकापेक्षा अधिक पेशीने बनलेले असतात त्यांना बहुपेशीय सजीव म्हणतात. तर हे देखील बरोबर आहे, एकापेक्षा अधिक पेशीने बनतात म्हणूनच बहुपेशीय म्हणतात. त्यानंतर तिसरे विधान आहे अमिबा हे
बहुपेशीय सजीवाचे उदाहरण आहे. तर हे तिसरे विधान मात्र चुकीचे आहे. अमिबा हा जो प्राणी आहे तो बहुपेशीय नसून तर अमिबा हा एकपेशीय सजीवाचे उदाहरण आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे फक्त अ आणि ब बरोबर. पर्याय क्रमांक 3 हे. त्याचबरोबर अजून कोणते एकपेशीय सजीवाचे उदाहरण आहे जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत? तर युग्लिना, पॅरामेशियम इत्यादी जी सजीव आहेत ही सजीव एकपेशीय सजीवाची उदाहरणे आहेत. तर इथे आता आपण थांबूया. जवळजवळ 50 प्रश्न आता आपण कव्हर केलेले आहेत. या पुढचे प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. ज्यांना या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल त्यांनी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा. या व्हिडिओची पीडीएफ टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.